नमस्कार. आज आपण सुसंगती सदा घडो हे काव्य पाहूया. मोरेश्वर रामचंद्र पराडकर म्हणजेच मोरोपंत यांनी हे काव्य रचलेले आहे. मोरोपंत यांना मयूर पंडित असेही म्हटले जाते. ते मराठी पंडिती काव्य परंपरेतील श्रेष्ठ कवी होते. त्यांनी भरपूर काव्ये रचलेली आहेत. सुसंगती सदा घडो हे काव्यसुद्धा त्यांनीच रचलेलं आहे. हे काव्य त्यांनी श्लोक केकावली या त्यांच्या काव्यरचनेत लिहिले आहे. मयूर किंवा मोर याचा ओरडण्याचा आवाज याला केका असे म्हणतात. तर मोरोपंतांनी त्यांच्या स्वतःच्या उद्धारासाठी फोडलेला टाहो म्हणजेच त्यांची केकावली. चला तर आपण हे त्यांचे काव्य आज म्हणूया. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, सदंघ्रि कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भवच्चरित्री जडो. सुसंगती म्हणजे चांगली संगत मला लाभू दे. सत्संगी सज्जनांची भाषणे माझ्या कानावर पडू दे. मनातले पाप किंवा दोष जे काही आहेत ते झडून जाऊ देत. सुख उपभोगाचा मला वीट येऊ देत. साधू संतांच्या कमलासारख्या निर्मळ चरणांचा आसरा माझ्या मनाला मिळो. त्यांनी जरी दूर ढकलले तरीही हट्टाने तेथेच अडून राहावे. इतके करूनही जर त्या चरणांचा वियोग झालाच तर पोटभर रडावे. त्यांच्या पवित्र चरित्रामध्ये कथेमध्ये नेहमी गुंतून राहावे. न निश्चय कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी जळो, मती सदुक्त मार्गी वळो, स्वतत्व हृदया कळो, दुरभिमान सारा गळो, पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो. माझे निश्चयी मन कधीही डळमळीत न होवो. दुष्टांनी आणलेल्या विघ्नाची बाधा दूर होवो. माझे चित्त भजनात निश्चल राहो. माझे अंतःकरण साधूंनी सांगितलेल्या मार्गाकडे लागो. हृदयाला आत्मज्ञान लाभो. खोटा अभिमान अहंकार साफ नाहीसा होवो. आणि एकदा स्वच्छ होऊन भक्ती मार्गाला लागलेले माझे मन पुन्हा विषय लालसेने मलिन न होवो. खऱ्या आत्मज्ञानाने सर्व पापे जळून जावो. न जे प्रिय सदोष ते प्रिय सदोष ही चांगले, स्वतोक पितरा रुचे जरीही करदमी रांगले, तुलाची धरी पोटीशी कशी तदा यशोदा बरे, जरी मळविशी रजो मलिन काय तू अंबरे. जे काही आपले नावडते असते ते नेहमीच आपल्या दृष्टीला सदोष दिसते. जे आवडते असते ते जरी सदोष असले तरीही चांगलेच वाटते. आपले मूल चिखलात जरी रांगले तरीही ते आईबापांना आवडतेच. लहानपणी धुळीने अंग लडबडून घेऊन तुमचे कपडे मळवून घेत असलात तरी पण माता यशोदा तुम्हाला आपल्या पोटाशी कवटाळीतच असे. पिता जरी विटे विटो न जननी कुपित्री विटे, दयामृतर सार्धधी नकुल कंजले त्या किटे, प्रसाद पट झाकिती परिपरा गुरुचे थिटे, म्हणोनी म्हणती भले नरुण जन्म देचे फिटे. पिता जरी आपल्या वाईट पोराला विटला तरी आई मात्र कधीही विटत नाही. कुळाच्या कीर्तीला काळ्या काजळीप्रमाणे लागलेल्या त्या पोरामुळे दयामृताचा ओलावा
जिच्या अंतरंगात निरंतर आहे, अशी ती माऊली कधीही रागाने किंवा तिरस्काराने गढूळ होत नाही. गुरुच्या कृपावस्त्रापेक्षा सुद्धा आईचे कृपावस्त्र बाळाला भरपूर पुरेसे होते. याच कारणामुळे सज्जन म्हणतात, जन्मदात्या माऊलीचे ऋण कधीही फिटत नसते. कृतात्त कटकामलध्वज जरा दिसो लागली, पुरःसर्गता स्वये झगडता तनु भागली. सहाय दुसरा नसे तुझ विणे बळे आगळा, लहू जरी उताविळा स्वरितो कापितो आगळा. यमाच्या सैन्याचे पांढरे निशाणच असे म्हातारपण नजरेच्या टप्प्यात आले आहे. यमाच्या स्वारीच्या आघाडीचे योद्धे म्हणजेच हे रोग. ह्या रोगाबरोबर झगडून झगडून हा देह थकून गेला आहे. तुझ्याहून अधिक सामर्थ्य असलेला असा दुसरा साह्यकारी कोणीच नाही. हा शत्रू माझा गळा कापायला आलेला आहे आणि त्यामुळे मी अधीर झालो आहे. दयामृत घना अहो हरिबळा मयूराकडे, रडे शिशुतयासी घे कळवळो निमाताकडे. असा अतिथी धार्मिक स्तुतपदा कदा सापडे, पुन्हा जड भवारणवी उतरिता नदा सापडे. हे दयामृताच्या मेघा, अहो हरिराया, जरा या मयूराकडे वळा. जेव्हा मूल रडते तेव्हा त्याला त्याची आई मोठ्या कळवळ्याने उचलून कडेवर घेते. धर्मनिष्ठांनी ज्याच्या चरणांची स्तुती केली आहे अशा हे परमेश्वरा, असा याचक आपल्याला कुठे सापडेल? संसारातील अडचणींच्या काळात एखाद्या चांगल्या व्यक्तीचा किंवा योग्य मार्गाचा शोध जर लागला तर त्यातून मार्ग निघू शकतो. त्यामुळे आपले दास पापभाराने कितीही जड झाले असले तरी या संसार सागरात त्यांना पैल तीराला नेणे तुम्हाला कठीण नाही.